नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज विषय माझ्याकडे खूप वेगळा आहे आणि गंभीर आहे आणि खूप म्हणजे माझ्या मनाला, माझ्या डोक्याला खूप त्रासदायक झाला असा विषय तुमच्याकडे मांडतो आहे मी। त्याला न्याय मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे। झालं आहे साहेब, भावकीच्या वादातून माझ्या बाबांना, लहान भावाने जीवे मारण्याचा प्रयत्न करताना वाचलेले आहेत। देवाच्या कृपेने वाचलेत माझे बाबा। डोक्याला 6 टाके पडलेत। मी पोलिसांना पण फोन केला होता आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला होता, पण ॲम्ब्युलन्स खूप लांब होती। तसंच मी कसं करून मी राजापूर पोलीस स्टेशनला, राजापूर हॉस्पिटलला मी घेऊन आलो बाबांना। डॉक्टरांनी 6 टाके मारले डोक्याला। त्याचे फोटो मी तुम्हाला पाठवीन। टाके मारल्याचे फोटो नाही आहेत, जखम केवढी झाली आहे त्याचे मी फोटो, म्हणजे अतिशय जीवे मारण्याचाच प्रयत्न केला होता त्यांनी। कशासाठी? फक्त जमिनीचा वाद। 4 भावांमध्ये एका भावाला तुम्ही जमीन देत नाहीत आणि तुम्हाला स्वतःलाच खायची आहे जमीन। खावा ना जमीन, मारून टाका त्याला, मारून टाका ना। तुमचा प्रश्न मिटला, तुम्ही एकट्यानेच खाल, मला पण मारून टाका। कशा प्रकारे मारलं आहे हे तुम्हाला फोटो दाखवीन, पण मारताना मी तिथे घटनास्थळी उपस्थित नव्हतो। मी माझ्या घरी होतो, तिकडे फक्त माझे आई आणि बाबा होते का। आणि शेअर करा की जेणेकरून राजापूर पोलीस स्टेशनमध्ये मी ह्याच्या अगोदर माझ्या बाबांनी खूप वेळा एनसी केली होती, आई बाबांनी एनसी केली होती। जी नमे मॅडम कोणतरी आहेत हवालदार, जे एरिया इन्चार्ज आहेत तिकडच्या, नाही तुम्ही हे करू नका, ते करू नका, त्यांचा सपोर्ट मोठा आहे, त्यांच्या पाठीमागे कोणतरी आहे मोठं, असे त्यांची उत्तरं असतात आणि आम्हाला काहीही सपोर्ट करत नाहीत त्या। बरं, आलो आता मी बाबांना घेऊन, पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही रत्नागिरीत घेऊन जा, कारण की डोक्याला 6 टाके पडलेत आणि बोटाला क्रॅक झालं आहे, बोट एक क्रॅक झालं आहे। बोटाला तुम्हाला रत्नागिरीत जावं लागेल। तर प्लीज मित्रांनो, खूप शेअर करा, जेणेकरून जिथे जिथे ही माणसं भेटतील तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये सगळी माणसं तुम्हाला दाखवीन। पूर्ण व्हिडिओमध्ये काय काय उत्तर देतात, काय काय बोलत आहेत। राजापुरात भेटले ना, हा प्रत्येक माणूस, प्रत्येकाने त्याला विचारा, ए बाबा हे काय केलास तू? मोठ्या भावाला मारलास। मोठ्या भावाने मुंबईत राहून ह्यांना गावाला पोचलं, आज तीच माणसं मोठ्या भावाला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। जमिनीच्या वादासाठी तुम्ही मोठ्या भावाला मारायचं, तुम्हाला मारून टाका, मला पण मारून टाका, खुशाल। पुढे काय होईल ते तुमचं तुम्ही भोगा। मग आजपर्यंत प्रत्येक वेळेला मी आईबाबांना सांगितलं जाऊ देत। आईबाबा यायचे, एनसी करायचे, तिथे केस व्हायची नाही, आणि जरी केस झाली ते क्रॉस केसमध्ये टाकायचे, त्यांची आणि आमची। मग जा तुम्ही केसमध्ये, कोर्टामध्ये केस लढत राहा, आणि निकाल कधी लागणार? 10-15 वर्षाने। जिसकी लाठी ताट उसकी भैंस। तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच कोण ताठ आहे आणि कोण काय आहे ते। ज्याने माझ्या बाबांना मारलंय ना, तो अंगाने ताट आहे, त्याला माज आहे अंगाचा, त्याच्या अंगात चरबी आहे ना, त्याची माज आहे, त्याला ताकद, 6 रेड्यांचं बळ आहे त्याला ताकद आहे, त्याला माज आहे। त्याचा माज उतरवला पाहिजे राजापूरकरांनी। पूर्ण कोकणवासियांनी हा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा। हे राजापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये भेटलं पाहिजे। मी तर राजापूरच्या पोलीस स्टेशनला वैतागलो आहे, म्हणजे माझे आई बाबा जायचे सारखे वैतागले। सकाळी जायचे एनसी करायला, संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता घरी यायचे। अरे 10-10 तास एनसीसाठी लागतात। कसं झालं, काय झालं? तर प्लीज मित्रांनो, व्हिडिओ बघा, पूर्ण चेक करा, आणि प्रत्येक माणसांनी त्या समोरच्या व्यक्तीला विचारा, बाबा तू काय केलंस? आणि जेव्हा जीवमानाचा प्रयत्न केला होता ना माझ्या बाबांना, तेव्हा माझ्या आईने वाचवण्यासाठी त्याच्यावरती प्रतिहल्ला केला आहे। त्याला पण मारला आईने माझ्या, पण माझ्या बाबाने हात नाही उचललेला। माझ्या बाबाने अजिबात हात नाही उचलला, का छोटा भाऊ आहे, पण छोट्या भावाने मोठ्यावरती प्रहार केला आहे। त्याची फळं तुला मिळतीलच रे, मिळतील, भोगशील फळं। तुला जमीन पण खायची ना, अख्खी जमीन खा तू, किती खाशील? अरे मेल्यानंतर तुझा सातबारा, तुझं नाव पण राहणार नाही। हां आहे वरचा, तुझी लाठी आज ताट आहे, पण देवाची लाठी ताट अजून तुटलेली नाही आहे। समजलं काय?
त्याची लाठी एक दिवशी पडेल ना, तेव्हा तुझी लाठी काहीच कामाला येणार नाही. चला मित्रांनो, पुढे हा व्हिडिओ बघा कसा आहे, माणसं कशी आहेत. चला. तुझ्या बापसात झाला नाही का भडव्या? हा तर मर्डर कर. तू कर मर्डर कर. तुला शूटिंग काय करतो आणि शूटिंग कुठपर्यंत नेता येईल ना, तो मी दाखवतो आज तुला. घाल घाल ये घाल घाल. अरे घाल घाल, दगड घालते असता. घाल घाल. मी काय करत नाही. घाल. मी काय करत नाही. घाल. मी अंगावर आलेलो. मी अंगावर आलेलो. मी अंगावर आलेलो नाही. मी अंगावर आलेलो नाही. माणूस आहे कहा तू काय थोडं बघे फोडून आलो तर घे ना, फोड ना. ये फोड. ये फोड. ये काय हातात. ये काय हातात. ये मोबाईल काढून घे. ये काय हातात. तू कशाला शूटिंग करताय? काय हातात शूटिंग नाही. काय करतोस मग? मोबाईल घ्या. शूटिंग काय करतो? तुमच्या मोबाईल शूटिंग कशाला करता मग? थांब थांब. ये शूटिंग कशाला करता मग? ये मार. काय करणार आहे? ये मार. मोबाईल. काय हातात. ये. मोबाईल घे ना. मोबाईल घे. कशाला मोबाईल हवाय? एकट्याला घेऊन काय करत आहेस ना? एकट्याला मारून गेला. एकटा मारून गेला. एकटा मारून गेला. नाही करीत. हा मग घाबरा ना. मग कशाला घाबरतोस? कशाला घाबरतो. घाबरतोस? मार ना. अरे मार हातात काय काय मार ना. त्याच्यानंतर बघ चल मार. मार. एकटाच मी. मार. मार. एकटाच मी. मार. कोण नाही. मार. मार. घे. पारे आहे ना. घे. मार. मारून झालास का पण घे. मारून झालास ना. मारून झालास ना. चल. मार खायला चालू आहे. मार. मारून गाडी झालास ना आता. अरे मार. बसून जा आता. अरे मार. भिकार चोट साला. मार. मार. गाडी आहे, काय नको त्याला जसं गाडी घेऊन आला परवा मग काय सांगितलं माझे काय नको आला सीताला खाऊ परवा मग काय सांगितलं तू परवा मग काय सांगितलं काय सांगितलं लक्षात आहे. तू सांगितलं लक्षात नाही. पुढे काय पुढे गेलेला पुढे काय सांगितलं? आम्ही काय केलं पुढं पुढे काय सांगतो तुला? काय केलं पुढं तुला मी काय सांगतो? काय केलं पुढं चांगल्यापणाने नीटपणाने एकत्र नाट म्हणून काय आम्ही केलं पुढं योग्य काय केलं आम्ही काय केलेलं काय केलं? अरे अजून काय केलं झाडा माडा बावडी म्हणजे होतच ना बावडी फुकट झाली. फुकट झाली. कसं म्हणाली? बावडी तो आहे का? काय? कोण नाही, मग कुठून झाला? कोण येता? अरे बावडी आई थोडं हाताला सांगूस. हाताला सांगूस. आता आलं म्हणजे होय. कशाला बाजू चालतो आता बाप? बापूस नागाला बापाने बापूस कमवलं, नागाला तेव्हा इथे बापाने कमवलं तेव्हा लावड्या खाल्ल्या
हॉस्पिटलला न्यायचं ना हो. हॉस्पिटलला कसा नेणार हे बघा आमच्या अंगावर येत आहेत. तुम्ही आधी हॉस्पिटलला न्यायचं ना, एवढं लागलंय त्यांना. 108ला फोन केला ते बोलत धारता नाही आहे तिकडचं नाही लांजातला पाठवतो. पेशंट इकडेच होणार ना. रिक्षा वगैरे काहीतरी सांगायचं ना. झाले यांच्या तर हे जास्तच मारामारी झाली. पायरीने कटवणी पारे पहिलं हॉस्पिटलला न्या हो. नेतो पण तुम्ही हे करा आणि मी तुला कसं कुठे नेलं हॉस्पिटलला नेलं कारवाई होणारच. असं नाही इथे ठेवलं म्हणून कारवाई होणार आणि तिकडे नेलं कारवाई होणार. व्हिडिओ काढलेले आहेत. पहिले आहे ना हॉस्पिटलला ना कारवाई होणार. चला तिकडे गेले तरी ते हॉस्पिटलवाले पाठवणार पोलीस स्टेशनला MLC. आपले हे आहेत काय आपले पहिले तुम्ही हॉस्पिटलला न्या. काय आहे एमर्जन्सी केसला कुठे पोलीस पाटील शोधत राहायचं. त्याचा काय डायरेक्ट केसच होणार इथून केसच होईल. पोलीस पाटलाची गरज नाही.